शेवटी जोपर्यंत अधिकारी गावागावात प्रवास करणार नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये अजून सुधारणा येणार नाही। आज माझ्याकडे 140 अर्ज आलेले आहेत। हे तालुका प्रशासनाने जनतेचे काम वेळेत केले असते तर माझ्याकडे एकही अर्ज आला नसता। काही अर्ज ठीक आहे, छाटण्याचं धोरणात्मक आहे, काही त्यांच्या अधिकारात नाही आहे, पण अधिकाराचे असूनही त्या अर्ज लोकांची नोटीस देणार आहे त्यांनी तातडीनं हे कामं पूर्ण करावे। यानंतरच्या माझ्या प्रवासामध्ये खालचे अर्ज येणार नाही, ते अधिकाऱ्याच्या अधिकारातले आहे, वरचे मात्र ठीक आहे, जे आमच्या अधिकारातले आहे। पण प्रशासनाने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान राहावं आणि गतिमान प्रशासनाची भूमिका स्वीकारावी असं मी सूचना दिलेल्या आहे। एकाकडे पानंद रस्ता मंजुरात झालेले आहे, परंतु त्याप्रमाणे तशी त्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणूनच मी आज एका साईडवर जाऊन आलो आणि पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व पांधन रस्ते जवळपास या तालुक्यातले 28 पांधन रस्ते चालू करायचे आहेत। अंजनगावमध्ये जवळपास 32 करायचे आहेत। लोणारही मंजुरी दिलेली आहे। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या तालुक्याला काही निधी येणार आहे, त्यातनं आम्ही पांधन रस्ते करणार आहोत। पण आमचा विचार आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये रस्त्याचं सीमांकन करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणे, शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करणे, वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे आणि कुठल्या शेतकऱ्याने जर दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवला, एका शेतकऱ्याच्या आळमुठ्याप्रमाणे 50 शेतकऱ्याचा रस्ता अडवला तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्या शेतकऱ्याच्या सर्व योजना बंद करायचं। बियाणे, युरिया, सल्फेट आणि ॲग्री स्टॅकवर येणाऱ्या सर्व योजना बंद करायच्या। जो शेतकरी 50 शेतकऱ्याचा रस्ता थांबवेल, जो शेतकरी पांधन रस्त्यावर अतिक्रमण करेल, जो व्यक्ती या ठिकाणी रस्ता बंद करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। त्याच्या सरकारी सर्व योजना बंद करणार आहे। गरज पडली तर आम्ही गुन्हे दाखल करू। पण माझी विनंती आहे की 99% शेतकऱ्याचा मार्ग हा एक शेतकऱ्याने अडवू नये। एकामुळे 99 लोकांचं नुकसान होत आहे। मी या ठिकाणी 3 केसेस बघितल्या की एका शेतकऱ्याने 40 रस्ता अडवला, 40 शेतकऱ्याचा रस्ता अडवला आहे। हे मात्र योग्य नाही आहे। शेतकऱ्याने दुसऱ्याचा रस्ता अडवायचं काही काम नाही, कारण त्याचे परिवार आहे, त्याची शेती आहे, त्यालाही त्या ठिकाणी शेती पिकवा लागतं। कुणीही या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता एकामेकाचा अडवू नये ही विनंती हात जोडून मी दर्यापूरच्या अंजनगावच्या शेतकऱ्यांना करतो आहे। कुठलीही कारवाई गव्हर्नमेंटला करावं लागेल शेतकऱ्यावर, अशी कोणती भूमिका आमची नाही, ती करू देऊ नका। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कुणाचा रस्ता अडवू नका, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास देऊ नका। सरकारने योजना आणलेली आहे, बळीराजा मुख्यमंत्री पांधन योजना। या तालुक्यातले सर्व रस्ते आपल्याला पांधन रस्ते बांधकाम करायचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करतो। नीट परीक्षा रद्द झालेली आहे तर 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। सांगितलं बघा, बोललो मी आपल्याला। अमरावती जिल्ह्यात युरिया 2च पोते भेटते 7%। मी त्याची बैठक घेतली, गरीबाची बैठक घेतलेली आहे। कुठेही बियाणं आणि सल्फेट कमी जाणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली। आता 2 रॅक आलेले आहे, त्यावर आम्ही कारवाई करतोय। सर, तुम्ही आता सांगितलेले पांधन रस्ते आता ऐन वेळेवर पावसाळ्याचं सीझन आणि त्यावेळेस पांधन रस्ते इतक्या जलद गतीनं होणार आहेत। एवढ्या लवकर होणार नाही। 5 वर्षाचा कार्यक्रम आहे। मे जूनमध्ये 2 महिने, त्यानंतर पावसाळा गेल्यावर चालू होणार आहे। आत्ताची योजना आली त्या रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याचं सीमांकन करणे, दोन्ही बाजूला झाडं लावणे आणि एवढे मोठे रस्ते आहे वहिवाटीचे आणि पांधनचे। आधी तर काय हे रस्ते मोकळे झाले, आधी तर काय रस्त्याचं सीमांकन झालं पाहिजे, आधी तर काय त्या रस्त्याला क्रमांक मिळाला पाहिजे। जसा हायवेला क्रमांक आहे नॅशनल हायवेला, तसा आम्ही प्रत्येक रस्त्याला क्रमांक देतो पाहिजे। आणि त्या रस्त्याची योजना आणि आम्ही यावर सांगितलेलं आहे यावर्षी जेवढा पैसा येणार आहे तालुक्याला 5च विषयावर खर्च करा। एक आरोग्य, महिला बालकल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि या ठिकाणी पांधन रस्ता। गावात सिमेंट रस्ता बांधायचे नाही, गावात गट्टू लावायचे नाही। आधी पांधन रस्ता बांधायचा, आधी शेतकऱ्याचा रस्ता करायचा, मगच गट्टू लावायचा। आधी पांधन रस्ता करायचा, मगच सिमेंट रोड करायचा। सर्व सरपंचाला माझी विनंती आहे, यावर्षी जे काही तुम्ही पालकमंत्रीकडून पैसे मागाल, DPCला पैसे मागाल, ते पैसे सर्व तुम्ही पांधन रस्त्याला मागा, ते पैसे सर्व तुम्ही पाणी पुरवठ्याला मागा, जलसंधारणाला मागा, पाणी साठा करण्याकरता मागा, तलाव करता मागा। शेवटी महत्त्वाचे काय आहे ते बघा। सिमेंट रस्ता आज झाला, उद्या होईल, 5 वर्षांनी होईल, पण एक शेतकऱ्याचा रस्ता झाला तर 50 शेतकऱ्याचा भलं होईल। एक जर पाणी पुरवठा झाला तर 50 लोकांना पाणी पुरवठा मिळेल। एक रस्त्यावरचा लाईट बंद झाला तर सौर ऊर्जेचा लाईट लावा। आता विजेचा लाईट लावायचा नाही, मोठा 1 मीटर बाय 1 मीटर सोलरचा लाईट लावा, त्याच्यावर पूर्ण 5 वर्षांची गॅरंटी आहे लाईटची। असं काम आधुनिक करा, अशा सूचना मी दिल्या आहेत। शेतकऱ्याने 6 लाख रुपयाचं सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, परंतु आता सावकाराने 2 कोटी रुपयात त्याचं शेत हडपलं। हे मी आता कारवाई करायला लावली आहे।
मी आता एस पीला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्याच्यावर माझं लक्ष आहे. भूखंड विभागाची उपविभागाची जागा लागली